दगडात देव हाय तवर पोटा पाण्याला भ्याच नाही. आमच्या वरच्या वडारवाड्यातला रामभाऊ म्हणायचा बघा. पण छिन्न्या हातोड्याच्या सवयीच्या रामाला या नव्या इलेक्ट्रिक कटरनं दगा दिला आणि सरळ त्याच्या पायाची नडगी चिरून तुटक्या पायाचा रामभाऊ घडवला हो. म्हणून दगड तासताना कितीही धुळीचा फुपाटा उडू दे, डोक्यातल्या विचारानं जीव गुदमरू दे, या कटरवरचा हात ढिला पडू देत नाही. विठोबा जगदंबा, तुळशी कट्टा नाहीतर पाटा वरवंटा, आमचा मजबूत हात दगडाबरोबर बोलायला लागला की छिन्नी हातोड्याचं नाचकाम सुरू होतं बघा. हळूहळू काय कोरायचं आणि काय ठेवायचं हे उमगायला लागतं. पण कधी कधी कळत नाही, दगड पण मौसूत वाटल अशी घट कठीण काळजाची माणसं 50-100 रुपयासाठी टवकं उडवत बसतात. मग मी पण शेवटी एक हलका ठोका देत म्हणतोच, आम्ही घडवलेल्या मूर्तीवर दुधादह्याचा अभिषेक करून तिला पाक गुळगुळीत करशिला, खरं उन्हातानात रक्ताचं पाणी करणाऱ्याला उगाच तंगवशिला. पण एक सांगू, एखादी मनासारखी मूर्ती घडली ना, तिचं डोळं मला शाब्बास म्हणतात आणि दगडाबरोबर जीवाला पण पाजर फोडतात.